मला माहिती का मांजरीत बिबट्या आला होता. या साईडने आला चालता कुठं तरी फिरते. फिरायला चालली रे. भैया के पास में कल से आ रहा हूँ भैया. भैया कल नंबर लगा के काय. सो गाईज आता एंड आलेला आहे ब्लॉगचा. जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर आय लव्ह यू बाई. सिरियसली मनापासून सांगतो आय लव्ह यू गाईज. छोटीशी टिप देऊन जातो जाता जाता एक छोटीशी. तर कसं आहे माहिती का की आपण म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात काही जण. गाईज वेलकम बॅक टू अवर अनदर ब्लॉग. आता आपण आहे ना हे जंगल ही झाले एवढी केस मोठी झालेली आहेत. केस तुम्हाला यू विल नॉट बिलीव्ह इथे नाकाच्या खाली ना एवढी मोठी. गाईज आपलं एक काम झालेलं आहे आजचं. ती बॅटरी नवीन जी घेतली आपण त्याचं रजिस्ट्रेशन करायचं होतं ऑनलाईन. मग ती वॉरंटी चालू होती बॅटरीची. मग तिथून म्हणजे आजची तारीख टाकली. त्या काकांनी मस्तपैकी आपल्याला तारीख वाढून जा म्हणले आईश कर म्हणले तुला अजून थोडे दिवस देतो. म्हणजे थोडे दिवस त्यांनी वाढवून दिले. काय नाही म्हणले घेऊन टाक मजा कर म्हणले. मग मी आजची तारीख टाकली. त्या दिवशी बॅटरी घेतली ती आणि रजिस्ट्रेशन केलं. सो ही कामं तर होत राहतील. पण आपण महत्त्वाचं काम काय आहे ते दिस वन. सो आपण हे काम करूयात आणि आपण जाऊयात. ओके गाईज. ट्रेनरनी स्कॉट्स असले मारून घेतलेत ना 100च्या आसपास. 100 नसतील 60-70 असतील. 60-70 स्कॉट्स मारले. ते पाय दुखतात आज. ज्या पायाला उतरायचं म्हणलं की लय कसतरी होतं. आल्यावर गाडी जरा पुसतो पण गाडी पुसलेली दिसते कुठे. हा बघा आता आपण श्रीमंत झाले की जाणार आहे. स्टार्टर आहे आपल्याकडं. कटिंगवाला भैया गेलाय जेवायला. सो प्लॅन चेंज. अर्धा तास लागेल त्याला. तर आपण काम करू. गाडी आज माझ्यापेक्षा आधी आंघोळ करते. देर इज अ बिट चेंज. माझा मित्र येतो आत्ता. सो आम्ही काहीतरी टंगळ मंगळ करणार आहे. फोन आला. मी चालत आलो भाऊ. चालत आलो म्हणलं. टिकचा फोन आला. मला म्हणतोय य शिरी तिकडं आलोय मांजरी. कसलं डब्बं भारी मोठंच्या मोठं. कुठं बाहेर फिरायला गेला होता काय? अरे केस कापायला 31-31ला नाही 31ला घरीच होतो मी. आम घरी झोपलो होतो मी. मला माहिती का मांजरीत बिबट्या आला होता. या साईडने आला चालता कुठं तरी आणि मधी कुठं गायब झाला काय. आमची हा ना मध्ये न्यूज झाली. यश क्रिकेट अकॅडमी आहे ना. कालच परवाच मेसेज आलेला सोसायटी क्रिकेट अकॅडमी माग नाही का आला होता. फाटली परत 2 दिवस गेला नाही. बघून घ्या कधी बाहेर बिबट्याने खाल्ला तर आम्ही लगेच अपडेट देतो. ह्याच्या इथं दिसला की मला फोन करतो. आमच्या इकडे दिसला की याला करतो. आमच्या इथं सहसा दिसत नाही. यांच्या इकडे असतो जास्त. तिथे भाई घरी जाऊन आज अंडी बिंडी खाणार आहे. अंडी शंडी. लोक कामावर नाही येतात. आम्ही असंच फिरतोय बघा. बिझी माणसं. मार्गरेटा मागरी काय नाव आहे मार्गरेटा पिझ्झा. मला गुलाबजाम दिसला ना असं खात जावा. तुला खायचं आहे अर्धा. अरे स्कूलचे इकडं झालंय ते. इकडं झालंय कोण मी ना रँकर मधून डिग्री घेणार हा माणूस येतो. पण आज आम्हाला ना
वाईटीचं मेस आठवली. आम्ही आज असंच जेवायचं एम आय टीच्या मेसमध्ये. यो असायचो आम्ही, आमची गँग असायची मस्तपैकी मेसमध्ये आम्ही जेवण करायचो. भारी होती मेस आमची. मिसिंग दोज डेज. प्रगती करायला लागले. आम्ही खड्ड्यात चाललोय अजून डीप 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 डीप. नाही गाईस करणार आपण पण. मित्र आग लावतोय माग काय काय. चला भाई भाई आम्हाला अजूनच नाही राहिल्या. नगरला पण एवढेच जातं. आम्ही असंच हिंडतो पुण्यात सगळ्या. मनपाला पण त्यासोबत येतो याच्यामध्ये. चला मनपाला नाही ते येऊ जाऊ. बॉडी कामगार दिसतंय का नाही आता ब्लॉगिंग कशी वाटते? ओजी लय भारी. असं वाटतं मी मोठा होणार आहे. आता असं वाटतंय तू नेक्स्ट सौरभ जोशी आपण सो आमचे हे काय म्हणतात त्याला, आमचे लेकिडे करणारे मित्र चाललेत आता कामाला. आत्ता पण कामच करतोय तो. आत्ता हा काम करतोय, ऑफिसचं काम करतोय. हा आलोय असं टाइमपास करायला. काय नाही विजिट आहे त्याच्या साईडच्या. जेव्हा हिंडत बसतो इकडे. एन्जॉय करायला आलेलो आहे. पोरांना भेटायला आलेलो आहे. पोरं काय कॉल बिल करते नाही, भेटते नाही. एका महिन्यात कोलकाता पणजी काय विचारू नका, तिकडे जाऊन आलाय बाई. प्राऊड ऑफ यू ब्रो, प्राऊड ऑफ यू ब्रो. घालण्यासाठीच आहे. फ्लाईट भेटणे फिरतो बाई. 12 किलोमीटर इथून. ट्राय कर बघू मग. जॉब द्या आम्हाला, जॉब द्या आम्हाला. पाय पकड बस. चला आपली गाडी. जा जा बाय बाय. कुठे गाडी वेल्ले येत आपण. चड्डीवर फिरताय काय काय करताय. गेलं गोडाऊन. अगं हे गोडाऊन आहे नाही, मोठं गोडाऊन आहे. तिथं स्टीलचं आहे सगळं सामान. तर मी इथं त्याला लाडीगुडी लावून त्यांना प्रोजेक्ट करून घेतला होता माझा एमटेकचा. म्हटलं करून दे, याला जोडून दे, कसं पण जोड, कसलं काय लावायला काय माहिती. मग मी त्याची इंग्लिश नावं शोधली. मग इंग्लिश नावं शोधून मग ते एमटेकच्या प्रोजेक्टमध्ये टाकलं मी. ते झालं प्रोजेक्ट, टाकलं बेंडिंगला. पण रेबिरे तिकडं गेलं पार्कच्या साईड. पास संपला विषय. म्हणजे भारी प्रोजेक्ट होता माझा. वुडन स्ट्रक्चर्स, जॅपनीज टेक्नॉलॉजी. जापानला टक्कर. कंपनीतलं लगेच आलते तुम्हाला जॅपनीज कंपनीमध्ये. म्हणजे सर म्हणजे पुढचा प्रोजेक्ट येत होता. जॅपनीजमध्ये इंटर्नशिप कर. इंटर्नशिप कर येतील तुला लगेच, मी सांगतो. तुम्हाला भाईने ठुकरा दिया, अक्कलच नाही ना तुमच्या भावाला. म्हणजे ती छान होती. बेटर लक नेक्स्ट टाइम गाईज. आता आम्ही छोटा कमी रस्ता सोडून लांबून फिरतोय. 2 मोसंबी तुला पण. हे काय आहे? संत्री आहे, मोसंबी आहे. हे आंबा आहे काय काय आहे? नाही जायला फळं बी कळणार मला आजकाल. आता जातो, लय हिंडून झालंय आमचं. झोपतो घरी. केस कापतो. आमच्या ते जुन्या नावाने बघितलं ना मला फिरते. फिरायला चालली रे. जा जा जा. फोटो नाही, जा जा. अशी आमच्या घरातली मोठी माणसं जास्त ऍक्टिव्ह आहेत माझ्यापेक्षा. अरे ते वॉकिंगला चालले, अजून मी जेवलो नाही दुपारचं. सकाळपासून उठलोच नाहीये. आईला अवघड किती वाजलेत काय माहिती. आता मम्मीचं मला नाही मारून त्याचं बघू. जातो, केस कापतो. फायनली भैया काटोगे क्या? 4 बार हो गया भैया आज, कल से. आप बोर हो गए क्या? स्टार्ट से 0. हाँ और ऊपर से मीडियम. अच्छा करो, ज़्यादा मत छोटे करो नहीं तो साइड का और छोटा दिखता हो. साइड का करो करो. 0 बोले तो बिल्कुल 0 होता है. चलेगा? कैसा अच्छा दिखेगा मेरे को? लो फेड में 0. लो फेड में नीचे का 0. बिल्कुल 0. मुझे ना ये जो साइड का होता ही नहीं. नहीं होगा, इसलिए तो बोलो 0 ही रखो. ये पूरा क्लीन. हाँ ना. पूरा क्लीन 0. ऊपर का ऐसा थोड़ा थोड़ा चलेगा.
क्या पता. भैया के पास में कल से आ रहा हूँ भैया. भैया कल नंबर लगा के क्या ऐसा अर्थ क्या याद है क्या? यूपी से भाई, उत्तर प्रदेश. भैयाने आंघोळच घातली मला. आईला नको नको वाटते बारकी केस झाल्यावर कसलं घाण वाटतंय ते. इट्स ओके गाईज, वाढतील लगेच. आंघोळ वगैरे करून मी झालोय तयार. आता मी माझं प्रोटीन इंटेक कंप्लीट करतो दिवसाचं, जरासं काहीतरी खाऊन आणि थोडासा अभ्यास करून मग संध्याकाळी आपण जाऊया जिमला. ओके. आणि मी कुठल्याही नावाला गेलो, जाऊन सांगितलं तुम्ही काहीही सांगा, अशी कापायची तशी कापाय, तो लास्टला काय करणार आहे, ही विल कट इट, म्हणजे साईडने कमी करणार आहे. इथं फेड थोडंसं ठेवतं कधी कधी, काय काय ठेवत नाही, तर साईडने कमी आणि मधी कोंबडा, किती काही सांगा. त्यामुळे मी त्याला काय म्हणतो, भाई तुला कापायची तशी काप. मोस्ट ऑफ द नावीज आय मेट ते असेच कापतात, साईडनी कमी मधी तुरा, बस. त्यामुळे त्यांना म्हणायचं कापायची तशी काप भाई, तुम्हारे मन से काटो भैया. तेवढेच. मी आंघोळ करून झालो आहे रेडी आणि आता आपण करूयात सगळ्या बाकीच्या गोष्टी राहिलेल्या. फुटबॉल प्लेअर वाटतं का नाही मी? फुटबॉल प्लेअरच होतो मी. नंतर जशी शाळा माझी बदलली गेली तसं सगळं वाटोळं झालं. त्यामुळं माझा टॅलेंट, मी खूप टॅलेंटेड होतो काही फुटबॉलमध्ये आणि मला परत चालू करायचं आहे. म्हणजे नॉर्मली नॉट दॅट मच, मला परत चालू करायचं आहे. जस्ट मेसेज मी, आय विल बी देअर विथ यू टू प्ले फुटबॉल. ओके. यस. असेच आता 2-3 असेच आता 2-3 अंडी गेली आतमध्ये. बास. जिमला जाऊ गाईस, जिम को जाना होगा गाईस. फुले जिमची सगळं फुले भाई, आणि इथे खाली येऊन गेम खेळत बसलाय नॉडी. चपला बघा वर टाकते कसं पण. कसं वाटतं? चांगलं दिसतं. अख्खा वर्कआउट झालाय. नॉडीने अर्धवट वर्कआउट केला आज. नॉडीने आज अर्धवट वर्कआउट केलेला आहे. भूक लागली. सध्या मी फॉर्म शिकतोय वर्कआउटचे आणि बघू आता करेक्ट करण्याचाच वेळ जाणार आहे सगळं. प्री वर्कआउटच घेतला नाही मी, चहा पिऊन आलो. आता का बोलायला होतं मला तू प्री वर्कआउट घेतलं नाही? केळं खाऊन यायची. प्री वर्कआउट होऊन केळं खा. प्री वर्कआउट असू दे काय असू दे. आता आम्ही वर्कआउट करून घरी चाललो आहे. घामेस्तर नाही पण चांगला वर्कआउट झाला आहे आज आणि चेस्ट पंप झाली. अजून आम्ही करेक्ट फॉर्म शिकतो आहे, सो वेळ लागणार आहे चांगलं हे करायला. वेट जास्त वाढवले नाहीत. सो येस, घरी जातो आता. आमच्या जिममध्ये कमी लाइटिंग आणि खालीच लाइटिंग लावले. मेरे को ये समझ नहीं आता जिम वालों, ये क्या करते हो तुम गाइज? आपलं गाइज नाही तुम्ही जिम वाल्यांनो,
कुठं आलं? मला काल त्याने फोन केला ब्लॉग नॉडी सार्थक आणि मी मला सिरियसली सार्थक मी आणि नॉडी तिघच वाटलो आम्ही असं कुत्र्यागत बांधतो एवढं कुत्रे अशी खरंच सिरियसली मला डायरेक्ट तीच आठवण आली तिघं आम्ही बांधतो ना ठेव फुकटच आहे अरे असं थांबू नको ते येऊन मागणं तू कप्पी द्यायचंय 4 वेळा नॉड्या बाय बाय आम्ही जातो आमच्या घरला गाईज सो गाईज आता एंड आलेला आहे ब्लॉगचा जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर आय लव्ह यू बाई सिरियसली मनापासून सांगतो आय लव्ह यू गाईज तुम्हीच माझे आहात म्हणजे ज्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो ना ते तुम्ही आता मला एक सांगतो छोटीशी टिप देऊन जातो जाता एक छोटीशी तर कसं आहे माहिती का की आपण म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात काही जण त्यांना कळत नाही की भाई काय करू कसं बाहेर काय तर पहिली गोष्ट म्हणजे छोटीशी टिप अशी देईल मी की तुम्ही डोंट बी स्टील जस्ट मूव्ह एका एन्व्हायरमेंटमध्ये जास्त वेळ राहू नका आणि विचार करू नका लय की असं म्हणजे असं प्लॅन करून सगळं करणं प्लॅन करा पण एकदम म्हणजे नाही का त्याच्यातच अडकून राहू नका जस्ट म्हणजे इम्प्लिमेंट करा गोष्टी सगळ्या जेवढ्या प्लॅन करत आहे त्या गोष्टी केल्यात परत तुम्ही एक्सरसाइज करा फिजिकल त्याच्यामुळं थोडा म्हणजे खूप फरक पडतो फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं ते केमिकल्सचा एक लोचा असतो तो म्हणजे नाही का ते केमिकलचं काहीतरी असतं आणि तुमच्या बॉडीला म्हणजे त्या झोनमधनं बाहेर यायला हेल्प होते डिप्रेशन काय असेल ते काय आय डोंट नो जिमच नाही बट एक्सरसाइज इज घरच्या घरी नाही तर जॉगिंगला जावा घरच्या घरी पुशअप्स म्हणजे काही करू शकता तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी डान्स करा वॉट एव्हर यू लाईक पॅशन फॉलो करा मेन स्किल्सवर काम करा पॅशन फॉलो करा तुमचं जे पॅशन आहे जे स्किल्स शिका त्याच्यात वेळ जाईल तुमचा सो दिस आर द थिंग्स मोकळं बसू नका काय ना काय करत राहावा काहीतरी करा काही पण करा म्हणजे प्रोडक्टिव्ह करा काहीतरी वर्क ऑन युअर स्किल्स बरोबर तुमची नाही का प्रगती होईल सगळं होईल एक असं प्रगती दिसत नाही म्हणजे प्रगती म्हणजे ती प्रगती नाही म्हणजे सक्सेस दिसत नाही लगेच रिझल्ट्स दिसत नाही वेळ लागतो गोष्टींना आता हे व्लॉगिंग आहे आता व्लॉगिंग करतो आहे लगेच रिझल्ट नाही दिसणार 2 वर्ष 1 वर्ष मिनिमम लागतो म्हणजे किती यूट्यूबर्स बघा तुम्ही ॲनालाइज करा म्हणजे ॲनालिसिस केलेले आहेत खूप जणांनी त्यांना खूप वेळ लागला 1 वर्ष म्हणा आणि मी खुश आहे यार मला 80 सबस्क्रायबर्स आता म्हणजे काय आकडे झाले तर आपले छान झाले आणि व्ह्यूज पण छान जातात नाहीतर मी बघितले स्टार्टिंगला फक्त एक 10-30 व्ह्यूज 40 व्ह्यूजवाले आहेत म्हणजे प्रोत्साहन म्हणजे मला सपोर्ट पण भेटतो आहे तेवढा सो आय एम ग्रेटफुल फॉर देम आणि चला लई बडबडलो मी आता तुम्ही काम करा तुम्ही उठून काम करा उठा जस्ट गेट अप अँड डू युअर वर्क गाईज ओके मित्रांना भेटा मैत्रिणींना भेटा आवडत्या व्यक्तींना भेटा आणि जस्ट एन्जॉय युअर लाईफ एकच लाईफ आहे आपल्याकडे परत जन्म होईल नाही होईल ते पुनर्जन्म वी डोंट नो परत जन्म असतो का नाही चांगले कर्म करा ते ठीक आहे सगळं पण जस्ट एन्जॉय युअर लाईफ गाईज कसं वाटलं ब्लॉग नक्कीच कळवा कमेंटमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर करताच तुम्ही आय नो दॅट नाही करत तुम्ही लय आगाव झाला आहे तुम्ही पण ठीक आहे चलो एन्जॉय करा ब्लॉग आणि जस्ट आय एम ग्रेटफुल टू यू गाईज आय लव्ह यू बाय गुड नाईट मी झोपतो आता बाय